रत्न, धातू, पिरॅमिड, यंत्र, कॅप्सूल व इतर अशा विविध प्रकारच्या वस्तूचा समावेश आहे. धर्म व शास्त्राच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानी लोकांची फसवणूक यामध्ये केली जात आहे. यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक व मानसिक हानी ही होत आहे. यात त्यांच्या आयुष्यातील बहुमूल्य वेळ व पैसे वाया जात आहेत, परंतु समाधान अद्यापही मिळत नाही. समस्या काही सुटत नाहीत. यामुळे लोकांचा वास्तुशास्त्रावरील विश्वास हा तुटत चाललेला आहे. समृद्ध अशा शास्त्रापासून व ज्ञानापासून माणूस हा नकळतपणे दुरावला जात आहे व अजून स्वतःची मोठ्या प्रमाणावरती हानी करून घेत आहे. ह्या व्हिडिओमध्ये खरा वास्तुतज्ञ कसा ओळखायचा हे पाहणार आहोत. आपण काही वैशिष्ट्य किंवा काही मुद्दे आज आपण डिस्कस करणार आहे. त्यामध्ये आपण खरा वास्तुतज्ञ कसा ओळखू शकतो हे आपण यामध्ये पाहूया. जसे की शास्त्रीय आधार. प्राचीन धर्मग्रंथांचा तो वास्तुतज्ञ उल्लेख करत असतो किंवा त्यानुसार त्याचे काम करण्याची पद्धत असते. प्राचीन धर्मग्रंथांमध्ये ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तो काम करत असतो. काही धर्मग्रंथांबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. दिशा चांगली आहे की वाईट आहे तो त्याबद्दल सांगतो, परंतु ती दिशा का बरं चांगली आहे किंवा ती दिशा का बरं वाईट आहे हे तो भौगोलिक व नैसर्गिक ऊर्जेच्या दृष्टिकोनातून तो संपूर्णपणे समजावून सांगतो. तो तुम्हाला शास्त्रीय आधार, नैसर्गिक ऊर्जा, भौगोलिक परिस्थिती व सकारात्मक व नकारात्मक दृष्टिकोन या सर्व गोष्टींच्या आधारावरती तुम्हाला सल्ला देतो. तो तुम्हाला निसर्ग आणि दिशा व्यवस्थितरित्या समजावून सांगतो. अर्थात घराच्या रचनेमध्ये, नकाशामध्ये नैसर्गिक प्रकाश, वारा, पाणी, त्याचबरोबर दिशा, झाडे, तुमचा प्लॅन यांवर तो अभ्यास करतो व मार्गदर्शन करतो. तो वास्तू म्हणजे नैसर्गिक ऊर्जेचा प्रवाह आहे आणि त्याचे तत्व निसर्गशास्त्रावर कसे आधारित आहे हे ते तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. त्याचबरोबर त्याचे सल्ले हे व्यवहार्य व नैसर्गिक असतात. दिशांबद्दल पाणी, झाडे, वायुप्रवाह, सूर्यप्रकाश यांचा वापर योग्यरित्या घरामध्ये कसा करता येईल व घरातील वातावरण कशा प्रकारे बॅलन्स